नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आपण आपल्या दृष्टीबद्दल बोलत होतो. आज ती चर्चा थोडीशी पुढे नेऊया. कुठल्याही सरकारी नोकर भरतीत किंवा पोलीस भरतीत किंवा एनडीए सारख्या परीक्षेत परीक्षेचा भाग म्हणून एक शारीरिक चाचणी केली जाते. यात डोळ्याची तपासणी ही अतिशय आवश्यक असते. आणि अनेक वेळा ही अनेक लोकांसाठी एकत्र केली जात असते. ती परीक्षा आपण बरेच वेळा बघितलेली आहे. किंवा त्याच्याबद्दल ऐकलंही असेल. 20 फुटावर किंवा 6 मीटर अंतरावर तुम्हाला उभं केलं जातं. समोर एक चार्ट असतो, तक्ता असतो आणि त्याच्यावर अक्षर असतात. इंग्रजी 1, 2, 3, 4 अशा 11 ओळी असतात. आणि आधी डावा डोळा बंद करायचा आणि तो चार्ट वरपासून खालपर्यंत वाचायला लागायचा. जिथपर्यंत वाचता येईल तिथपर्यंत वाचायचं. ज्या लाईनला तुम्ही थांबाल त्याच्या पुढचा आकडा कोणीतरी लिहून घेतं. आणि मग उजवा डोळा बंद करायचा. डाव्या डोळ्याने वाचायला सुरुवात करायची. जोपर्यंत वाचता येईल तोपर्यंत वाचायचं. आणि त्या डोळ्याची तपासणी त्याप्रमाणे केली जाते आणि तो आकडा लिहून ठेवला जातो. तुम्ही एखाद्या नेत्रतज्ञाकडे गेलात तर हीच तपासणी अगदी सुरुवातीला केली जाते. म्हणजे सर्व काय आहे आणि तपासणी आणि त्याचा अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊया. सामान्य माणसाच्या तुलनेत तुमची दृष्टी कितपत आहे याचं हे मोजमाप आहे. तुम्ही विशिष्ट अंतरापर्यंत किती शब्द इंग्रजी अचूक, सुस्पष्ट, व्यवस्थित बघू शकता. त्यांच्या कडा शार्प तुम्हाला जाणवतात. याचं खरं तर हे मोजमाप आहे. हा एक रेशो आहे. याला इंग्रजीत व्हिज्युअल अॅक्युटी असं म्हटलं जातं. सामान्य माणसासाठी हा रेशो हा 1 इतका असतो आणि सर्वोत्तम जर असेल तर तो 2 पर्यंत जाऊ शकतो. 1 हून कमी असेल, फ्रॅक्शन असेल, तर ती दृष्टी हा दृष्टी दोष किंवा कमकुवत दृष्टी असं त्याला मानलं जातं. फक्त हा 1 न म्हणता त्याला 6x6 किंवा 20x20 विजन असं म्हटलं जातं. जर तुम्ही MKS पद्धत वापरत असाल तर ह्याचा अर्थ 6 मीटर्स बाय 6 मीटर्स असा त्याचा अर्थ होतो. किंवा फीट मध्ये अंतर मोजत असाल तर 20 फीट बाय 20 फीट असा त्या आकड्यांचा अर्थ होतो. त्यामुळे 6x5 किंवा 6x4 असेल तर 6 मीटर्स बाय 4 मीटर्स किंवा 6 मीटर्स बाय 5 मीटर्स किंवा 20x18 असेल तर 20 फूट बाय 18 फूट किंवा 20x40 असेल तर 20 फूट बाय 40 फूट असा त्याचा अर्थ होतो. जर 1 पेक्षा जास्ती किंमत या रेशोची असेल तर तुमची दृष्टी ही सामान्य व्यक्तींच्या पेक्षा चांगली आहे. आणि या रेशोची किंमत 1 हून कमी असेल, 6/12 किंवा 20/40 अशी असेल तर याचा अर्थ तुमची दृष्टी ही क्षीण आहे किंवा चांगली नाही. त्यामुळे 6/6 ची दृष्टी आहे किंवा 20/20 ची आहे म्हणजे खूप चांगलं आहे असं नाही. ती ॲव्हरेज पातळी आहे हे लक्षात घ्या. पूर्ण समाजाचं मोजमाप केलं तर ॲव्हरेज लोकांची दृष्टी 6/4 ते 6/7.5 या दरम्यानची असते. आणि अगदीच ह्याच्याहून जास्ती किंवा खराब असेल तर ती फारशी चांगली नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून 6/6 हे त्याचं रेफरन्स प्रमाण असं घेतलं जातं किंवा 20/20. आधी मुळात हे सर्व काय आहे हे आपण समजून घेऊ आणि मग त्याची वैज्ञानिक बैठक काय आहे तेही समजून घेतलं पाहिजे. कारण सुज्ञांना उत्तम ज्ञान असणं अपेक्षित असतं. आधी
आपण लांबच्या दृष्टीसाठीचा विचार करूया. हा जो तक्ता असतो, जो समोर लावलेला असतो, त्याला स्नेलेन चार्ट असं म्हणतात. एक डच नेत्रतज्ञ होता. 1862 मध्ये यांनी ही पद्धत शोधून काढली आणि तेव्हापासनं काही प्रमाणात बदल होत 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 ती आजपर्यंत वापरली जाते. या चार्टमध्ये 11 ओळी असतात आणि हा चार्ट जो बघणार आहे किंवा वाचणार आहे त्याच्यापासून 6 मीटर किंवा 20 फूट एवढ्या अंतरावर ठेवलेला असतो. एखाद्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर एवढी 6 मीटर अंतर नसेल, समजा मी इथे बसलोय आणि समोरची भिंत 3 मीटरवरच आहे, तर त्या 3 मीटरवर एक आरसा लावला जातो आणि माझ्या डोक्यावर ह्या बाजूला एका चार्टवर आतमध्ये दिवा लावून ही अक्षरं उलटी लावलेली जातात. त्यामुळे त्याची प्रतिमा जेव्हा मला समोर आरशात दिसते तेव्हा ती सरळ दिसते आणि एकूण अंतर हे 3 मीटर आणि 3 मीटर असं 6 मीटर होतं. म्हणजे पाहिजे ते अंतर मोजता येतं. आणि ह्या चार्ट अनेक भाषांमधनं करता येतो, अनेक पद्धतीने हलवता येतो वगैरे वगैरे. या प्रत्येक चार्टच्या लाईनच्या शेजारी एक रेशो दिलेला असतो आणि ह्या अक्षरांचा साईज कमी होत जातो आणि पहिल्या ओळीत 1, दुसऱ्यात 2, तिसऱ्यात 3, चौथ्यात 4 अशा पद्धतीने शेवटच्या लाईनमध्ये 11 अल्फाबेट्स असतात आणि प्रत्येकाचा साईज हा कमी होत जातो. चाचणीसाठी डोळ्यावर हात ठेवणं ठीक आहे, पण डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला एक चष्म्यासारखा चष्माच म्हणायचा घालतो जो मोकळा असतो आणि त्याच्या पुढे एक ओपेक डिस्क टाकली जाते, त्याला ऑक्ल्युडर असं म्हणतात. तो ऑक्ल्युड इज टू कव्हर. तर ऑक्ल्युडर टाकून एक डोळा बंद केला जातो आणि दुसऱ्या डोळ्याने वाचायला सांगितलं जातं. बहुतेक वेळेस उजवा आधी आणि मग डावा असं मोजमाप केलं जातं. अल्फाबेट्स ही इंग्रजीत असतात आणि बहुतेक वेळेस इंग्रजीत असतात आणि त्याच्या शेजारी रेशो जो असतो तो 20/200 हा पहिल्या लाईनसाठी. 8वी लाईन सगळ्यात महत्वाची. तिथे रेशो 20/20 असतो आणि शेवटची 11वी लाईन असते त्याचा रेशो 20/10 इतका असतो. एक डोळा बंद करायचा, अक्षर वाचायची, ज्या वेळीपर्यंत वाचता येईल तोपर्यंत वाचायचं आणि तो आकडा लिहून ठेवायचा. ही पद्धत आहे. मग एक डोळा बंद करायचा, दुसरा बंद करायचा आणि हेच परत करून हा नंबर काढायचा. मग याचा अर्थ काय होतो? 6 मीटर अंतरावर किंवा 20 फूट अंतरावर पासून एखाद्या सामान्य व्यक्तीला जी ओळ व्यवस्थित वाचता येईल तीच ओळ तुम्हाला जर 6 मीटर किंवा 20 फुटावरनं व्यवस्थित वाचता आली तर तुमची दृष्टी ही 6/6 किंवा फीटमध्ये मोजलं असेल तर 20/20 इतकी आहे. मग हे आकडे वाचत जाताना तुम्ही जर 8व्या ओळीपर्यंत वाचू शकलात तर 8वी ओळ ही 6/6ची आहे आणि तोपर्यंत जर तुम्ही वाचू शकलात तर तुमची दृष्टी ही सामान्य माणसासारखी आहे असा त्याचा अर्थ होतो. हा रेशो ह्याच्या वरच्या अक्षरापर्यंतच जर तुम्ही वाचू शकलात ह्याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित खालची लाईन वाचता येत नाही म्हणजे तुमची दृष्टी क्षीण आहे. त्याच्यावरची लाईन म्हणजे आणखीन वाईट, त्याच्यावरची लाईन आणखीन वाईट, त्याच्यावरची लाईन आणखीन वाईट आणि 9वी 10वी 11व्या ओळीपर्यंत तुम्ही जाऊ शकलात तर तुम्हाला आणखीन बारीक आणि छोट्या गोष्टी व्यवस्थित दिसू शकतात असा त्याचा अर्थ होतो. अगदी वरची लाईन जी आहे त्याचा रेशो 6/60 किंवा 20/200 म्हणजे 1:10 असा आहे. याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला फक्त पहिली ओळ वाचता येत असेल
मला समजा पहिली ओळ वाचता येते, तर मी 6 मीटरवरनं पहिली ओळ जी वाचू शकतो, तीच एक सामान्य माणूस 60 मीटर वरनंही वाचू शकतो. किंवा मी हीच पहिली ओळ 20 फुटावरनं वाचू शकत असेल, तर सामान्य माणूस हा तीच ओळ 200 मीटरवरनं वाचू शकतो. म्हणजेच जर पुढे 4थी-5वी लाईन ही 20x50 वगैरे असेल, तर मी जी लाईन 20 फुटावरनं वाचू शकतो, ती सामान्य दृष्टीचा माणूस 50 फुटावरनं सुद्धा वाचू शकतो. याचा अर्थ असा झाला की 8व्या लाईन पर्यंत येईपर्यंत जर माझा वाचता येण्याची मर्यादा असेल, तर माझी दृष्टी ही सामान्य माणसांपेक्षा कमी आहे. त्याच्या पुढचं वाचता आलं तर ही दृष्टी सामान्य माणसांपेक्षा चांगली आहे किंवा बरी आहे असं म्हणायला हरकत आहे. सर्वोत्तम जी युजली मोजली जाते ती 6/3 किंवा 20/40, सॉरी 20/10, म्हणजेच ज्याचा रेशो हा 2 येतो असा. ही अक्षरं जी असतात ही काय वाटेल तशी घेत नाहीत. ही यांची रचना करताना ती 5x5च्या ग्रीड मध्ये बसवलेली जातात. 5x5 असेल तर ती 4 तो चौरस किंवा चौकोन होणार आहे हे लक्षात घ्या. अक्षराची उंची आणि अक्षराची रुंदी या दोन्ही सारख्या असतात आणि ही अक्षरं बहुतेक वेळेस काळी आणि पांढऱ्या बॅकग्राऊंडवर अशीच असतात. फक्त हा वरचा स्क्रीन वगैरे असेल तर आतला दिवा लागल्यानंतर तो बॅकग्राऊंड हे एखाद वेळेस पिवळट असण्याची शक्यता आहे, पण मूळ अक्षर हे काळं असतं. आणि या काळ्या अक्षराची काळा भाग जो आहे त्याची रुंदी ही विशिष्ट प्रमाणात ठरलेली असते. त्यामुळे सगळी अक्षरं अशा पद्धतीने वापरता येत नाहीत. त्यामुळे स्नेलन चार्ट मध्ये फक्त 9 अल्फाबेट्स वापरले जातात. तुम्ही वाचताना कधी वाचली असेल तर तुमच्याही काही अक्षरं लक्षात असली तर ती लक्षात घ्या काय असतात. ती ADEFLOPTZ ही अक्षरं असतात. काही वेळेस H वगैरे सारखी अक्षरे कधी कधी त्याच्यात किंवा आय सारखी अक्षरही त्याच्यात कधीतरी घातली जातात, बहुतेक वेळेस नाही. मुळात मूळ चार्ट मध्ये ही 9 वापरली जातात. याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी अक्षर आहे ती काय साईजची असतात तो, तर जे सगळ्यात वरचं मोठं अक्षर असतं पहिलं 6x60 वालं, त्याची उंची आणि रुंदी ही 8.73 सेंटीमीटर्स इतकी असते. ठरलेला साईज आहे. म्हणजे 8.3 सेंटीमीटर उंच आणि मूळ अक्षर त्याची रचना ही सर्व 8.73 सेंटीमीटर्स रुंदी इतकी असते. आणि 8वी लाईन जी आहे जिथे हा रेशो 20/200 वरून 20/20 वर आलाय, तिथे ते साईज 1 दशांश होतो. म्हणजे 8.73 मिलीमीटर्स किंवा 0.873 सेंटीमीटर, 1 दशांश त्याच्या असा होतो. आणि ऑफकोर्स 8वी लाईन असल्यामुळे तिथे 8 अल्फाबेट्स असतात. मग ही अक्षरं कशी असतात, तर अगदी वरचं अक्षर जे आहे ते बरेच वेळा ई हे असतं आणि ते कसं दिसतं त्या रेशोमध्ये त्याचा हा नमुना आहे. हा 5x5चा ग्रीड आहे आणि आडव्या ज्या लाईन्स आहेत त्याच्या पुढे 1 1 1 1 म्हणजे काळा 1 पांढरा 1 काळा 1 पांढरा 1 काळा 1 असे एकूण 5 पट्ट्या. आणि आडवी रुंदी ही परत ही जी रुंदी आहे इथली ही सुद्धा 5 युनिट इतकीच आहे. याला एक विशिष्ट कारण आहे, या कारणाकडेही मी येणार आहे. सर्व अक्षरं अशाच पॅटर्न मध्ये बसवलेली असतात. काळा आणि पांढऱ्याचा रेशो हा 1:1 असाच मेंटेन असतो. ऑड अल्फाबेट असेल तर तो 2:1 होऊ शकतो, ओ सारखा अक्षर असेल वगैरे.
मग ते 6 मीटर कशाला? तर मी पूर्वी गेल्या वेळेस कधीतरी बोलताना तुम्हाला सांगितलंय, की आपल्या दृष्टीला अ, सुस्पष्ट दिसण्यासाठी अकॉमोडेशन ऑफ आय जे असतं, त्याचा एक फार पॉइंट असतो, की तिथलं अक्षर हे आपल्याला व्यवस्थित दिसतं आणि हे अंतर हे 6 मीटर किंवा 20 फूट इतकं असतं. हा फार पॉइंट. त्यामुळे हा चार्ट फार पॉइंटला ठेवला जातो. म्हणून या रेशोजमध्ये 6 बाय असं येतं किंवा 20 बाय असं येतं. आणि पहिला 6 आणि पहिला 20 हा सामान्य जनांसाठी किती अंतर आहे ते, आणि पुढचा आकडा हा तुमच्यासाठी ते अंतर किती आहे हा, आणि याच्यावरनं हा रेशो ठरतो. वस्तू सुस्पष्ट दिसली पाहिजे, रेघा डिस्टिंक्ट दिसल्या पाहिजेत, काळा आणि पांढरा यातला फरक समजला पाहिजे, अक्षर ओळखता आलं पाहिजे, हे सर्व लक्षात घेतलं पाहिजे. मग 11 लाईन्स आहेत असं मी म्हटलं, पण ते किती असतात तुम्हाला फक्त माहिती असावं. मी तुम्हाला सांगतो की पहिली लाईन ही 20 बाय 200, दुसरी ही 20 बाय 100, मग 20 बाय 70, 20 बाय 50, 20 बाय 40, 20 बाय 30, 20 बाय 25, आणि 8वी लाईन ही 20 बाय 20. तुम्हाला इथपर्यंत वाचता आलं तर तुम्ही सामान्य आहात. ह्याच्याहून पुढची लाईन म्हणजे 20 बाय 15 9वी, 20 बाय 13 10वी, आणि 20 बाय 10 ही 11वी. तिथपर्यंत तुम्हाला जर वाचता येत असेल तर तुमची दृष्टी सामान्यांपेक्षा जास्ती चांगली. शेवटची लाईन म्हणजे त्याचा रेशो 2 असा आहे, म्हणजे बाकीच्या लोकांपेक्षा तुमची दृष्टी दुप्पट चांगली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला जे 20 फुटावरनं क्लिअरली वाचता येतं ते सामान्य माणसांना 10 फूट अंतरावर आलं तरच वाचता येईल. म्हणजे तुमची दृष्टी जास्ती चांगली आहे असा त्याचा अर्थ होतो. असे हे चार्ट्स, असं हे मोजमाप. हा रेशो आहे, त्यामुळे तो फीट मध्ये घेतला काय किंवा सेंटीमीटर्स मध्ये घेतला काय, ते दोन्ही मध्ये सारखाच येतो, कारण रेशोला युनिट नसतं. आणि ऍव्हरेज लोकांसाठीच किंमत ही आपण बघतो, त्यामुळे माझं 6x6 विजन आहे म्हणजे ते खूप चांगलं आहे असा गैरसमज शक्यतो होऊ नये. सगळ्या लोकांना वाचता येत नाही हो. त्यामुळे मग चार्ट हा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिला जातो. पहिली गोष्ट म्हणजे भाषा किंवा स्क्रिप्ट वेगवेगळी असू शकते. आजकाल आपल्याकडे अनेक ठिकाणी देवनागरी स्क्रिप्ट वापरलं जातं. तुम्ही रशियासारख्या देशात गेला तर सेरेलिक स्क्रिप्ट वापरलं जातं. इंग्लिश वापरलं जातं. चीन किंवा जपानमध्ये त्यांची स्क्रिप्ट आहे, त्याप्रमाणे कोरियनमध्ये वेगळं वापरलं जातं. या सगळ्यांचा आकार आणि साईज हा 5x5 ग्रिडमध्येच बसवलेला असतो, म्हणून या सर्वांना स्लोन लेटर्स असंच म्हटलं जातं. आणि मग ज्यांना वाचताच येत नाही त्यांचं काय? लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी चित्रांचा चार्ट वेगळ्या पद्धतीने बनवलेला असतो. आणखीन एक अतिशय महत्वाचा चार्ट बनवलेला असतो, त्याला टम्बलिंग ई चार्ट असं म्हटलं जातं. त्याच्यात मगाशी मी दाखवलं होतं ई सारखा आकार, फक्त मधली जी दांडी आहे ती पूर्ण इथपर्यंत असते, म्हणजे अशी. आणि हाच डायग्रॅम कधी असा, कधी असा, कधी असा, कधी असा, असा दाखवलेला असतो, आणि खाली जाता 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 त्याचा साईज वेगळा 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 होत जातो. त्यामुळे वाचता येत नसलं तरी डॉक्टरनी विचारल्यानंतर पहिल्या ओळीत कसा आहे, असा आहे, दुसऱ्या ओळीत असा आणि असा आहे, तिसऱ्या ओळीत असा असा आणि असा आहे, असं त्यांना सांगता येतं. आणि याचा फायदा आणखीन एक असा, की ही बोटं बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की परत एक 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 म्हणजे 1 2 3 आणि मधले 2 म्हणजे हा परत 5x5 चा ग्रीड साईज रेशो जो आहे त्या पद्धतीचा आहे. त्यामुळे हा टम्बलिंग ई हा सुद्धा वापरला जातो. ऑस्ट्रेलियन लोकांनी आणखीन एक चार्ट बनवला जो लॉग स्केल मध्ये त्याचा वापर केला जातो.
आणखीनही काही त्याला लॉगमार चार्ट असं म्हटलं जातं. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे चार्ट ही प्रयत्नपूर्वक बनवले गेले, पण हा जो चार्ट आहे, जो मी सांगितला स्नेलन्स चार्ट, हा इनफॅक्ट तुम्हाला Amazonवरनं स्वतःच्या घरी विकत आणून तोही तपासून बघता येईल. स्वतःचा डोळा स्वतः तपासून बघता येईल. काय करायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ही डोळ्याचं मोजमाप केलं जातं, पण हे दूरदृष्टीसाठी, लांबच्या अंतरांसाठी. मग निकट दृष्टीसाठी काय? तर त्याच्यासाठी नियर विजनचा एक वेगळा स्पेशल चार्ट असतो. आणि चार्ट म्हणण्यापेक्षा खरं तर ते एक बरेच वेळा पुस्तक असतं. कारण प्रत्येक वेळेस दुसऱ्या पानावर दुसरी भाषा किंवा दुसरा सेट ऑफ चिन्ह अशी वापरलेली जातात. आणि ह्याचा फॉन्ट साईज जो आहे तो कमी 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 होत जातो. मी गेल्या वेळेस तुम्हाला कधीतरी सांगितलं होतं की आपल्याला डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन असतं. म्हणजे एका विशिष्ट अंतराला तुम्हाला सगळ्या गोष्टी सुस्पष्ट डोळ्यांना ताण न देता बघता येतात. ते अंतर म्हणजे 25 सेंटीमीटर किंवा 10 इंच. तेव्हा वाचताना हा चार्ट या अंतरावर धरायला लागतो आणि मग ती पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन वाचत जायची. वाचता येत नसेल तर चित्र सांगायची वगैरे वगैरे, ते तर सरळ आहे. पण ह्या चार्टसाठी नंबर लिहिताना त्याला एक प्रिफिक्स आधी जोडले जातो, तो एन. आणि मग N36, N24, N16, N12, N8, N6 अशा पद्धतीच्या लाईन्स असतात त्या. आणि या पद्धतीने त्या फॉन्ट साईज ऍडजस्ट केलेला असतो. नॉर्मल माणसासाठी N6 हा नॉर्मल माणसासाठी असेल. त्याच्या वरचा जर आकडा असेल तर याचा अर्थ असा की सामान्य माणूस, तुम्ही जर 6ला बघू शकत असाल तर दुसरा माणूस हा 12ला बघू शकतो, सामान्य माणूस. याचा अर्थ त्याची दृष्टी तुमच्यापेक्षा चांगली आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही डोळ्यांसाठी हे मोजलं जातं, कारण दोन्ही डोळ्यांची शक्ती किंवा ताकद ही वेगवेगळी असू शकते किंवा दोष हा वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतो. हे झालं सामान्य लोकांसाठी. फक्त मी तुम्हाला थोडंसं पुढे जाणार आहे, कारण मी असं म्हटलं होतं की वैज्ञानिक दृष्टीने याच्यात काय बदल आहे. तर ते मॅथमॅटिकली की त्याला ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून हे मूळ तयार झालं हे लक्षात घ्या. मूळ ह्या प्रकारच्या अक्षरांना ऑप्टो टाईप असं म्हटलं जातं, कारण ऑप्टिकल टेस्टिंगसाठी वापरले जातात. तर ऑप्टो टाईप असा असला पाहिजे की कमीत कमी ऑप्टो टाईप ज्याच्यातला कोन हा 5 आर्क सेकंड, सॉरी 5 आर्क मिनिट इतका असेल, त्याची दृष्टी ही सामान्य दृष्टी आहे असं गृहीत धरलं जातं. आता एकदा 5 आर्क मिनिट म्हणजे काय हे समजून घेऊया. आणि मग त्याच्या आधाराने असं लक्षात येईल की तुम्ही 6 फुटावर ठेवलं काय किंवा 6 मीटरवर ठेवलं काय किंवा 20 फुटावर ठेवलं काय किंवा वेगळं अंतर जरी असेल आणि हा नियम जर लागू होत असेल तरीही तुमचा डोळा तपासून बघता येतो. अर्थ काय होतो ते आपण समजून घेऊया. एक सर्कल जर घेतलं तर त्याच्यात 360 डिग्रीज असतात, हे आपल्याला माहिती आहे, शाळेत आपण शिकलेलो आहे. पण या डिग्रीजचेही विभाग पाडले जाऊ शकतात. आणि एका डिग्रीचे 60 भाग पाडले तर प्रत्येक भागाला 1 मिनिट असं म्हटलं जातं. आणि या एका मिनिटचेही 60 भाग पाडता येतात. ताऱ्यांचे अंतरण बाकीच्या गोष्टींसाठी आपण त्याची चर्चा कधीतरी करूया नंतर. तर ते त्याच्यासाठी सेकंड्समध्येही मोजता येतं. इथे अर्थात मिनिटचा वापर करायचा आहे. म्हणजे जर 2 रेषांमधला कोन हा 1 मिनिट असेल तर इथे या 2 टोकांना जे अंतर असेल किंवा आर्क जी असेल त्याच्या लांबीला 1 आर्क लेंथ तसं म्हटलं जातं. जर 5 मिनिट असेल तर ते 5 आर्क मिनिट्स असं हे अंतर आहे हे ठरतं. मग असा जर कोन असेल तर हा जो रेशो आहे तो मी किती फुटावर ठेवतो यानी काही फारसा फरक पडणार नाही. या अँगलला महत्व आहे. त्यामुळे मूळ डेफिनेशन हे अँगलला संबंधित आहे.
हे फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं. लक्षात घ्या की एखादी गोष्ट लांब असेल तर आपल्या डोळ्याचा त्याच्याशी केलेला कोन हा लहान असतो. वस्तू जवळ यायला लागली की तो मोठा होत जातो कोन. त्यामुळे जसं जसं अंतर कमी होत जाईल तसा तसा कोन वाढत जातो, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्यासाठी मूळ डेफिनेशन हे कुठलं युनिट वापरता ह्याच्या पलीकडे असायला पाहिजे, म्हणून ते ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून सांगितलं गेलेलं आहे. आणि ते किंमत ही 5 आर्क मिनिट्स इतकी असल्यामुळे प्रत्येक काळी लाईन ही 1 मिनिटाची आणि मधली पांढरी जागा ही सुद्धा 1 मिनिट, आर्क मिनिट इतकी असली पाहिजे. म्हणजे मग ती तुम्हाला जर व्यवस्थित वेगळी दिसू शकली तर तुमच्या आय टेस्टिंगला काही महत्व आहे, म्हणजे व्यवस्थित मोजमाप करणं शक्य आहे. असा हा आणि आडवी रुंदी ही तशीच की तीही 5 युनिटच असली पाहिजे, म्हणून तो चौकोन 5x5चा आणि त्याच्यात ती प्रत्येक ऑप्टोटाईप या अक्षर हे बसवलं जातं. जी अक्षरं त्याच्यात बसू शकतात तीच तिथे वापरली जातात. शक्यतो फार तिरक्या किंवा आडव्या तिडव्या लाईन्स वापरल्या जात नाहीत. त्यामुळे एक्स वगैरे वापरण्याची टेंडन्सी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला माहिती असायला पाहिजे, आपण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं 30 खरं तर 25 वर्षानंतर आपल्या शरीरातल्या प्रगतीची चा भाग खुंटतो आणि हळूहळू शरीर कॅटाबॉलिझमकडे जायला लागतं आणि मग हळूहळू प्रत्येक गोष्टीत दोष निर्माण व्हायला लागतात. जसे डोळ्यातही होतात. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर 40शी नंतर जे आपण म्हणतो की आपल्या डोळ्यांनी नीट दिसत नाही, अंतर जास्ती वाटतं, प्रकाशाचा त्रास होतो, बाकीच्या गोष्टी होतात डोळ्याला. हे सर्व जेव्हा व्हायला लागतं तेव्हा अशा प्रकारचं आय टेस्टिंग करून घेणं आणि आपला दृष्टी दोष असेल तर तो किती प्रमाणात आहे हे समजून घेणं हे महत्वाचं. दुसरी गोष्ट, जन्मजात काही दोष असू शकतात आणि काही मुलांना जर जन्मजात काही प्रमाणात अशा प्रकारचा दृष्टीदोष असेल तर जन्मलेल्या मुलाला चांगलं, ह्याच्याहून चांगलं काय असतं हे माहितीच नसतं, जास्ती अंतराची कल्पनाच नसते. त्यामुळे ह्यांचा दृष्टीदोष तसाच राहिल्यामुळे त्यांच्या डोळ्यात नंतर जर बदल होऊन सुधारणा होत जाणार असते ती होऊ शकत नाही आणि मग त्यांचे डोळे आणखीन खराब होतात. त्यामुळे लहान मुलांचा चे डोळे हे जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर तपासून घेतले पाहिजेत. आजकाल जन्मजात मुलांच्या समोर डॉक्टर असे बोटं हलवून बाकीच्या पद्धतीने ह्याचे डोळे व्यवस्थित काम करतायत का, इतक्या अंतरावर बोट हललेलं त्याच्या लक्षात येते का नाही, थोड्या प्रमाणात लांबून हसल्यानंतर समजते का, जवळनं समजते का, असं केल्यानंतर समजते, हे तपासून लगेच बघतात मूल जन्मल्यानंतर. जर त्याच्यात कुठेही त्यांना शंका आली तर ताबडतोब 1-2 महिन्यात त्या मुलाला काहीतरी करून टेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे मग नंतर हळूहळू दृष्टी जशी जशी स्थिरावत जाते तशी तशी त्याच्यात दोष निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली जाते. म्हणून तुमच्याकडच्या लहान मुलांचे डोळे व्यवस्थित तपासलेले आहेत का नाहीत हे बघितलं पाहिजे. चांगली दृष्टी हा देवाने दिलेला आपल्याला खूप मोठा प्रसाद आहे. आपल्याला दिसणं ही सुद्धा आपल्यावरची कृपाच आहे. त्याची काळजी घेणं, त्यात दोष असेल तर तो समजणं आणि त्याच्यासाठी वापरलेला हा चार्ट. कारण दरवेळेस कोणीतरी म्हणतं माझे डोळे काय 20x20चे आहेत किंवा 6x6चे आहेत म्हणजे मी उत्तम आहे. तुम्ही ऍव्हरेज आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. मी जे काय सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल तर ह्याच्याबद्दलची जास्ती माहिती तुम्हाला जमली तर वाचून बघा, तुमच्या मित्रांना ह्याच्याबद्दल सांगा. म्हणजे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर नक्कीच विचारा. आणि एवढेच दोष आहेत असं नाही, बाकी दोष असू शकतात आणि त्यांची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आपल्या डोळ्यांची निगा कशी ठेवली पाहिजे हेही समजलं पाहिजे. त्याची माहिती तुम्हाला मी देणारच आहे. त्याच्यासाठी परत 15 दिवसांनी भेटूया. तोपर्यंत नमस्कार.